नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा विषय गणिताचा जो तुमचा पॅटचा पेपर एप्रिलमध्ये म्हणजेच 15 एप्रिलला होणार आहे त्याची उत्तरे कशी लिहायची आहेत जेणेकरून तुम्ही देखील गणित या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल। तर तुमचा एकूण 50 मार्क्सचा हा पेपर असणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे उत्तर सोडवायचे आहेत हे देखील सांगितलेलं आहे आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर ते कशाप्रकारे तुम्ही तिथं व्यवस्थित करून कसं उत्तर सोडवायचं आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा जेणेकरून मी देखील तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन आपल्या चॅनलवर। तर चला तर पाहूयात। एकूण तुमचा बघा 50 मार्क्सचा हा गणिताचा इयत्ता 8वीचा पॅटचा पेपर असणार आहे आणि ज्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा असणार आहे तो तोंडी परीक्षेवरती असणार आहे आणि प्रश्न तिसऱ्यापासून तुमचं रिटन टेस्ट म्हणजेच तुमचा लिखाणाच्या वरच्या परीक्षा असणार आहे। तर चला तर पाहूयात। तर एकूण पहिला जो प्रश्न आहे पहा, प्रश्न तिसरा हा एकूण 9 मार्क्ससाठी असणार आहे ज्यामध्ये खालील उदाहरणे सोडवा। तर प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी असणार आहे। तुम्हाला एखादी संख्या देतील आणि ती संख्या अक्षरात लिहा। तर बघा काय दिलेले आहे, 82,04,02,038 असं तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा देखील प्रश्न असणार आहे 1 मार्क्ससाठी। तुम्हाला काय यामध्ये दिलेलं आहे तर एखादी संख्या अक्षरात दिलेली आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, अंकात लिहायचे आहे। तर इथं पाहू शकता 13,22,02,900 अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर पहा तिसरा जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 संख्या देतील आणि त्याची बेरीज करा असं तुम्हाला सांगतील। तर त्याची बेरीज अगदी व्यवस्थित करून तुम्हाला लिहायची आहे। जर बेरीज चुकली तर तुमचे हातचे 1 मार्क्स जाणार आहे। त्यानंतर पहा चौथा जो असणार आहे तो असणार आहे तुमचा की एखादं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे सोडवायचं आहे पहा। दिलेलं काय आहे, गावातील एकूण लोकसंख्या दिलेली आहे 17,560 आणि इंग्रजी वाचता किंवा लिहिता येणाऱ्यांची संख्या किती असणार आहे, 8,546। तर तुम्हाला शोधायचे काय आहे, इंग्रजी वाचता किंवा लिहिता न येणाऱ्यांची संख्या। इंग्रजी वाचता अथवा लिहिता येणाऱ्यांची संख्या किती आहे, 8,546 आणि आपल्याला काय शोधायचं आहे तर इंग्रजी वाचता न येणाऱ्यांची संख्या शोधायची। खूप सोपं आहे बघा। एकूण गावातील लोकसंख्या वजा इंग्रजी वाचता किंवा लिहिता येणाऱ्यांची संख्या त्यातून वजा करायची आहे। तर गावातील 9,014 एवढ्या लोकांना इंग्रजी वाचता किंवा लिहिता येत नाही, हे याचं उत्तर असणार आहे। आणि मेन उत्तराला तुम्ही नेहमी काय करायचे, असं पेन्सिलने अथवा पेनानं चौकट करायचे आहे जेणेकरून तुमचे हा जो मार्क्स असणार आहे अर्धा हा कुठेही जाणार नाही। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे, एक फळ विक्रेता आहे आणि त्यानं काय केलेलं आहे तर 2,560 रुपये देऊन केळी घेतलेली आहेत आणि प्रत्येक जी 1 डझन केळी आहेत ती त्याला किती 36 रुपये प्रति डझन मिळालेले आहेत। तर त्याने किती डझन केळी घेतली, खूप सोपं आहे बघा। त्यानं किती पैसे दिलेले आहेत तर 2,560 रुपये दिलेले आहेत आणि भागिले काय करायचं तर दर किती आहे तर इथं 32 रुपये आहे। तर इथं पाहू शकता 80 डझन केळी मिळतील। तर इथं 36 जरी दर ह्यामध्ये जर तुम्हाला इथं संख्या बदलून देणार आहेत पहा, इथं 36 रुपये डझन दर दिलेला आहे, इथं 32 रुपये दिलेला आहे। तर तुम्ही काय करा, एकदा 32 ही किंमत वापरून काय करा, किती येते बघा डझन आणि 36 ही किंमत देखील वापरून किती येते डझन, एक 84 डझन एकाच उत्तर येणार आहे आणि एकाचं ह्याचा 80 डझन येणार आहे। तर तुम्ही इथं संख्या बदलून काय करू शकता, तुमचा सराव होईल अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता। त्यानंतर पुढचा 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे पहा, एकूण एका विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च दिलेला आहे 1,240 रुपये। तर तुम्हाला काय करायचं आहे, एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 138, तर 138 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च किती येईल, हा देखील तुमचा गुणाकाराचा प्रश्न असणार आहे। तुम्हाला एका विद्यार्थ्याच्या सहलीचा खर्च 1,240 दिलेला आहे आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे 138। तर इथं गुणाकार करायचा आहे तर तुमचा किती येणार आहे तर एकूण म्हणजे 138 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च येणार आहे 1,71,120 रुपये। हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न विचारण्यात येतो। त्यानंतर पहा पुढचा असणार आहे प्रश्न, हा देखील 1 मार्क्सचा असणार आहे, खूप सोपा असणार आहे। तर 28 वजा आणि तुम्हाला कंसात दिलेला आहे 90, तर वजा वजा अधिक होतं बघा नियमानुसार आणि 28 अधिक 90 त्याचं उत्तर 118 येणार आहे।
त्यानंतर पहा इथे तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं उत्तर हे दिलेलं जो अपूर्णांक आहे त्याचं उत्तर तुम्हाला काढून लिहायचं आहे. 3/14 वजा 1/7. तर इथं मी अगदी कच्चं काम केलेलं होतं, व्यवस्थित अगदी ते उत्तर मला काढता आलेलं नाही. त्यामुळे मी काय केलेलं आहे, तुम्ही जर इथे एकदा चुकला उत्तर काढताना काय करायचं, तर तुमचं जे उत्तर सोडवलेलं आहात त्याला पेन्सिलनं असं चौकोन काढायचा, ब्रॅकेट काढायचं, चौकोन काढायचा आणि जस्ट त्यावर अशी फुली मारायची. म्हणजेच असं गुणुले मोठं चिन्ह काढायचं, म्हणजे तपासणारे जे सर असतात त्यांना समजतं की हे उत्तर चुकलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी खाली व्यवस्थित अगदी त्या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित खाली सोडवलेलं आहे आणि यावरून तुमचं तपासलं जातं आणि इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे दिले जातात. तर इथं नित्य समानता वापरायची आहे पहा. म्हणजे दिलेला अपूर्णांक सर्वात आधी पाहायचा, तर याचा छेद काय आहे, तर ह्याचा छेद 14 आहे आणि ह्याचा छेद 7 आहे आणि त्यातून काय करायचे, आपल्याला लसावी काढायची आहे. तर 14 आणि 7चा लसावी किती, 14 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1/7चा छेद 14 होईल असे रूपांतर करू. म्हणजे 1/7चा छेद 14 होईल, म्हणजे 7ला 2 न गुणायचं आणि अंशाला देखील गुणायचं, म्हणजे किती येणार आहे उत्तर, 2/14. जर तुमचा छेद समान असेल तरच वजाबाकी होते किंवा इथं वर तुमचं बेरीज होत असते. त्यामुळे पहिल्यांदा छेद समान करून घ्यायचं, त्यालाच नित्य समानता करायची असे म्हणतात. गणिताच्या भाषेत जर सर्वात आधी छेद समान करून घेतला आणि त्यांचा अंशांची वजाबाकी करायची, म्हणजे 3 वजा 2 1 येणार आहे आणि छेद 14 येणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर 1/14 येणार आहे. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी मी तुम्हाला कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते स्टेप्स देखील लिहिलेलं आहेत. तुम्ही इथून लिहिलं तरी चालेल, हे तुम्हाला समजण्यासाठी आहे की लसावी काढलेला आहे, त्याचं छेदचं रूपांतर केलेलं आहे आणि व्यवस्थितच अगदी करायचं, अजिबात अशी खाडाखोड करायची नाही. तर 1 मार्क्सचा आपण पहिला प्रश्न पाहिला. नंतरचा प्रश्न असणार आहे पहा, प्रश्न 14 असणार आहे, तो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, खालील उदाहरणे सोडवा. तर पहिलं जे आहे ते एकूण 3 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. तर साहिलचं वय काढायचं आहे. साहिलचं वय काय दिलेलं आहे पहा, एक्स मानायचं सर्वात आधी. त्यानंतर साराचे वय दुप्पट, म्हणजे साहिलचे जे वय आहे त्याच्या दुप्पट साराचे वय असणार आहे आणि सागरच्या वयाच्या काय असणार आहे, साहिलचे वय हे सागरच्या वयाच्या निम्मे असणार आहे. त्यामुळे त्याला आपण एक्स मानलेला आहे आणि त्यामुळे व्यवस्थित अगदी इक्वेशन तयार केलेलं आहे. तर सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजे एक्स अधिक 2x अधिक x भागिले 2. तर सर्वात आधी पहा, इथं मी व्यवस्थित अगदी सोडवलेलं आहे, पेन्सिलने सोडवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ थोडासा काय करू, व्यवस्थित अगदी पाहायचं आहे. पहा, x भागिले 1 अधिक 2x भागिले 1, म्हणजे इथं x आणि प्लस 2x आणि प्लस x भागिले 2 यांची बेरीज करायची होती. त्यामुळे सर्वात आधी x प्लस 2x यांचा छेद काय नसते, म्हणजे तिथं छेदाला 1 असतो. त्यामुळे यांची बेरीज सहज होणार आहे, म्हणजे 3x होणार आहे. आणि इथं काय दिलेलं आहे, छेद पण दिलेला आहे ना अंश पण दिलेला आहे. त्यामुळे परत एकदा ह्यांची किती 3x आली, काय नसते म्हणजे 1 असते छेदाला, अधिक x भागिले 2, म्हणजेच यांचा छेद समान नाही, त्यामुळे यांची वरची बेरीज होणार नाही. सर्वात आधी छेद समान करायचं, म्हणजे नित्य समानता परत इथं वापरायची. पहा काय येणार आहे, तर इथं ह्याचा देखील आपल्याला छेद 2च करायचा आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे, ह्याला 2 पहिला या अपूर्णांकाला 2 गुणायचं आहे, म्हणजे काय येणार, 3x गुणुले 2 म्हणजे 6x आणि 1 गुणुले 2 म्हणजे 2, म्हणजे इथं 6x भागिले 2 अधिक x भागिले 2, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 7x भागिले 2. तर हे काय येणार आहे, एकूण त्यांची बेरीज येणार आहे आणि तिघांच्या वयाची बेरीज ही किती आहे, 84 वर्ष इतकी दिलेली आहे आपल्याला उदाहरणामध्ये. तर ते इक्वेशन तयार होतं, काय होतं, 7x भागिले 2 बरोबर 84, म्हणजे 2 इकडं जाणार आहे पहा, भागिलेलं आहे ते गुणलेलं जाणार आहे 168 आणि 7 जे असणार आहे ते गुणलेलं असणार आहे, ते गुणाकारला असणार आहे, ते भागिलेलं जाणार आहे, म्हणजे x बरोबर 24, म्हणजे साहिलचे आजचे वय 24 येणार आहे आणि त्याच्यावरून आपण साराचे वय काढू शकतो, म्हणजे दुप्पट आहे, म्हणजे 48 वय साराचे येणार आहे आणि त्याचं साहिलच्या वयाचे निम्मे वय कुणाचे येणार आहे, सागरचे येणार आहे, म्हणजेच 24 भागिले 2 म्हणजे 12, म्हणजे साराचे वय 48 वर्ष, सागरचे वय किती येणार आहे आपल्याला 12 वर्ष आणि साहिलचे 24. या तिघांची बेरीज बघा 84 येते की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. चला तर पुढचा प्रश्न, हा एकूण 3 मार्क्सचा आपण प्रश्न पाहिला आणि असं स्टेप्सद्वारे तुम्हाला सोडवायचं आहे, तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स हे मिळणार आहेत 8वीच्या गणिताच्या तुमच्या पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, तुम्हाला काय केलेलं आहे, पेनाची किंमत काढायची आहे
वहीची किंमत आणि पेनाची किंमत तुम्हाला दिलेली आहे. किती ते 60 दिलेली आहे आणि वहीची किंमत ही पेनाच्या किमतीच्या 50 रुपये अधिक आहे, त्यामुळे अधिक केलेला आहे. पहा 50 हा 2 मार्क्सचा प्रश्न आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी समीकरण लिहून हे सोडवायचं आहे. x प्लस एक्स प्लस 50 इज इक्वल टू 60 आणि ती एक्स प्लस एक्स किती येणार आहे 2x प्लस 50 आणि 60 म्हणून एक्सची किंमत 5 आलेली आहे. एक्सची किंमत आपण पेनाची किंमत x मानल्या म्हणजे पेनाची किंमत 5 रुपये आल्या, तर वहीची किंमत ही कशी 50 रुपये जास्त आहे म्हणजे 5 अधिक 50 55 रुपये आलेले आहे. खूप सोपा आहे पहा 2 मार्क्स. त्यानंतर 1 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. प्रश्न 14तला सी आणि डी. तर तुम्हाला आजचे वय काढायचं आहे 24 वर्ष. ऑप्शनमधला निवडून 4 ऑप्शन देणार आहेत आणि त्यातला एक ऑप्शन निवडायचा आहे. किती येणार आहे 24 वर्ष आणि वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या इथं 42 दिलेलं आहे. तर ऑप्शनमधला निवडायचा आहे. खूप सोपा असणार आहे हा देखील प्रश्न. म्हणजे 91 जे नोटबुक्स आहेत ते म्हणजे बालदिनानिमित्त 91 वह्या वर्गात वाटल्या होत्या आणि प्रत्येका विद्यार्थ्याला 2-2 वह्या असे वाटल्या आणि 7 वह्या राहिलेल्या आहेत पहा. आणि तर आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. तर किती येणार आहे 42 म्हणजे 91 वजा काय करायचं आहे तर आपल्याला 7 करायचं आहे. 91 वजा 7 करायचं आहे आणि भागिले 2 करायचं आहे, तर 42 हे उत्तर आपले येणार. हा 1 मार्क्सचा सोपा प्रश्न सोडवायचा नाही, फक्त तिथं ऑप्शन लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा. प्रश्न 5वा खालील उदाहरणे सोडवा. हा एकूण 8 मार्क्सचा तुमचा प्रश्न असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय केलेले आहे पाहू शकता. दिलेली रक्कम आहे 900, कालावधी दिलेला आहे 2 वर्ष आणि सरळ व्याजाची रक्कम ही 1089 दिलेला आहे. 3 मार्क्सचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अगदी कोणतं सूत्र तुम्ही वापरणार आहात ते देखील लिहायचं आहे. तर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा आहे पहा. गणना आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलेलं आहे सूत्र वापरून. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. तर इथं व्यवस्थित अगदी त्याच्या किमती घालायच्या आणि त्यावरून तुमचं जे व्याज दर येणार आहे ते 10.5% असणार आहे. यामध्ये अजिबात चुकायचं नाही पहा. इथं थोडंसं काढाकोड केलेलं आहे, परंतु व्यवस्थित इकडं सोडवलेलं आहे आणि अशाच तुम्हाला परीक्षेमध्ये 15 एप्रिलच्या सोडवायच्या आहे. 3 मार्क्स तिथे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे तो तुमचा असणार आहे, तो देखील 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि हा पाहूयात. तर तुम्हाला दिलेली माहिती काय आहे. मशीनची मूळ किंमत दिलेली आहे 21,000 रुपये. 1 वर्षानंतर रक्कम 5% कमी होणार आहे सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये. तर शोधण्यासाठी काय सांगितलेलं आहे पहा. 1 वर्षानंतर मशीनची किती किंमत असेल. तर सर्वात आधी आपल्याला गणना म्हणजे कॅल्क्युलेशन लिहायचं तिथं व्यवस्थित अगदी. उकल तुमची काय असणार आहे 21,000 रुपयांच्या मूळ किमतीच्या 5% कपात आहे. कपात काढायची आहे आपल्याला म्हणजे 21,000 वर 5% किती येणार आहे 1,050 रुपये. तर 1 वर्षानंतरची नवीन किंमत म्हणजेच मूळ किंमत वजा कपातीची किंमत. नवीन किंमत बरोबर मूळ किंमत वजा कपातीची किंमत वजा करायची. किती येणार आहे 21,000 वजा 1,050 रुपये म्हणजेच किती 19,950. म्हणजे 1 वर्षानंतर मशीनची किंमत 19,950 रुपये असणार आहे आणि हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न सोपा आहे पहा. असंच तुम्ही सोडवू शकता एक्झाममध्ये आणि असंच सोडवायचं आहे. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे पहा सी, तो देखील 3 मार्क्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय माहिती दिलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रुपये आणि 22 रुपये आहे. तर तुम्हाला काय दिलेलं आहे व्याजाचा दर तुम्हाला शोधायचा आहे पहा. तर सूत्राचा वापर करायचा. जे कंपाऊंड इंटरेस्टचं सूत्र आहे ते वापरायचं आहे म्हणजे चक्रवाढ व्याजाचं. तर इथं पाहू शकता 22 बरोबर 20 आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे 1 अधिक आर भागिले 100 दिलेला आहे. तर यामध्ये फक्त तुम्हाला आरची किंमत फाइंड आउट करायची म्हणजेच व्याजाचा दर. तर किती येणार आहे पहा. व्याजाचा दर 10% येणार आहे. व्हिडिओ स्किप करून तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी कसं सोडवलेलं आहे त्याचं तुमच्या वहीमध्ये प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या यामध्ये कुठेही मार्क्स जाणार नाही. ते सूत्र कोणते असणार आहे ते देखील मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. हा देखील तुमचा एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहे. एखादी तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी काढलेलं आहे आणि हे 3 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न 7वा आणि ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थितच अगदी दिलेली माहिती काय असणार आहे व्हॅल्यूम दिलेला आहे पहा म्हणजेच त्याचं घनफळ दिलेलं आहे 275 सेंटीमीटर स्क्वेअर. तळाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर. तर तुम्हाला इष्टिकाची तिची उंची काढायची आहे. इष्टिकाची तिचे घनफळ दिले तळाचे क्षेत्रफळ दिले त्यावरून त्याची उंची काढायची आहे. त्यासाठी सूत्र असणार आहे माहीतच असायला पाहिजे पहा. व्ही इज इक्वल टू म्हणजेच घनफळ बरोबर एरिया म्हणजे क्षेत्रफळ गुणुले उंची.
तर उंची काढायची म्हणल्यावर घनफळ भागिले काय येणार आहे, तर त्याची क्षेत्रफळ येणार आहे. तर काय आलेलं आहे पहा, उंची 11 सेंटीमीटर आलेली आहे. इष्टिका उंची 11 सेंटीमीटर. 1 मार्क्सचा प्रश्न सोपा आहे. सूत्र माहीत असेल तर लगेच सोडवू शकता. त्यानंतर पहा 2 मार्क्सचा पुढचा प्रश्न असणार आहे. तुम्हाला काय दिलेला आहे, तर एखाद्या सिलेंडरचा व्यास दिलेला आहे 7 सेंटीमीटर आणि त्यानंतर त्याची उंची किती दिलेली आहे पहा, 60 सेंटीमीटर दिलेली आहे. 7 सेंटीमीटर त्याचा व्यास दिलेला आहे आणि 60 सेंटीमीटर त्याची उंची दिलेली आहे. तर तुम्हाला काय शोधायला सांगितलं आहे, सिलेंडरच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. तर पाहू शकता कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सूत्र काय आहे, सिलेंडरच्या वक्र पृष्ठभागाचे म्हणजे कर्वड सरफेसचे काय असणार आहे, आपल्याला इथे एरिया काढायचा आहे सिलेंडरचा. तर त्याचे सूत्र आहे पहा 2πr/h. तर इथे r ही त्रिज्या दिलेली आहे, त्यामुळे इथं आपल्याला व्यास दिलेला आहे आणि त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निम्मी असते, आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे 7/2 करायचं, 3.5 सेंटीमीटर काय येणार आहे r. जर तुम्ही 7 ही किंमत वापरून यामध्ये सोडवलात तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्यामुळे काय करायचे, पहिल्यांदा त्रिज्या काढायची, म्हणजेच व्यास दिलेला असेल तर त्यावरून त्रिज्या काढता येते, ती नेहमी निम्मी असते. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. तर त्यामध्ये सूत्रामध्ये काय ठेवायचं आहे, आपल्याला किंमत ठेवायची पहा, वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणुले 22/7 गुणुले 3.5 गुणुले 60. तर इथं 7 न भाग जातो बघा, 3.5ला 0.5 आणि 22 दुणे 44 गुणुले 0.5 गुणुले 60 यांचा गुणाकार काय येणार आहे, 1320 सेंटीमीटर स्क्वेअर. क्षेत्रफळ बरोबर 1320 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर जे असणार आहे ते त्याचं एकक लिहायला विसरायचे नाही, तर इथं आधा मार्क्स तुम्ही गमावून बसाल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 8वा ए जो असणार आहे 1 मार्क्ससाठी, तुम्हाला काय करणार आहेत, तर एक आकृती देणार आहेत आणि त्या आकृतीचं काय करणार आहेत, तर त्रिकोणाची एकरूपतेची कसोटी आहे की नाही ते दिलेल्या पर्यायावरून लिहा. तर कोणती कसोटी येणार आहे, तर इथं साईड अँगल साईड, साईड 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 आणि इथं बाकोबा ही आहे बा, ही कसोटी तुम्हाला काय करायची, व्यवस्थित अगदी लिहायची आहे. त्यानंतर इथं बघा को ही एकरूपतेची कसोटी नाही, ऑप्शनमधील शोधून लिहायचे. जस्ट इथं सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही, फक्त डायग्राम्स बघायचे आणि ते सोडवायचं आहे. आणि हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. पुढचा प्रश्न असणार आहे पहा 2 मार्क्ससाठी, तुम्हाला एखादी डायग्राम्स दिलेली आहे पहा, इथं त्रिकोणाचे 2 त्रिकोण आहेत आणि त्यावरून तुम्हाला काय दिलेलं आहे, WX एकरूप आहेत कशाचे, WY आणि WZ एकरूप आहेत कशाचे, WZ ची सामायिक बाजू आहे म्हणजे कॉमन साईड आहे. त्यानंतर बघा अँगल कुठला दिलेला आहे, XWZ आणि अँगल YWZ हे एकरूप दिलेलं आहे. त्यावरून यावरून कोणती कसोटी, यावरून हे त्रिकोण एकरूप आहेत, कोणत्या कसोटीनुसार हे किंवा कोणत्या चाचणीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत, तर साईड अँगल साईड म्हणजेच बा कसोटी, बाजू कोण बाजू. तर इथं लिहिलेलं आहे पहा, सेमी इंग्लिश वाल्यांसाठी देखील हे सोपं जातं. तर इथं मराठीवाल्यांसाठी काय लिहायचं आहे, बा या चाचणीनुसार दिलेले त्रिकोणी एकरूप आहेत. हा 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 9वा असणार आहे, तो तुमचा असणार आहे एकूण 7 मार्क्ससाठी आणि हा लेंदी क्वेश्चन असणार आहे पहा, मार्क्स खूप देऊन जातो. तो 2 प्रश्न असणार आहेत यामध्ये. तर इथं पाहू शकता तुम्हाला काय दिलेले आहे माहिती, अंश आर्यन आणि आद्वी यांचे सरासरी वय ही नावे आहेत पहा, यांचं 24 वर्ष काय दिलेलं आहे, सरासरी वय किती, 24 दिलेले आहे वर्ष आहे. ओवीचे वय जोडल्यानंतर आता 4 जण आहेत आणि नवीन सरासरी वय किती होतं, 25 वर्ष होतात. म्हणजे ओवी यामध्ये ॲड केली की नाही, अंश आर्यन आणि आद्वी यांच्यामध्ये, या लोकांच्या मध्ये, तर त्यांचं सरासरी वय वर्ष किती, 25 वर्ष होतं. तर तुम्हाला काय शोधायला सांगितलं आहे, अंश आर्यन आणि आद्वी या तिघांचे सांख्यिकी म्हणजे प्रेझेंट वर्तमान की आत्ताचे वय काय आहे ते शोधायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ओवीचे वय जोडल्यानंतर एकूण वय किती होतं आणि ओवीचे वय किती आहे. तर एकूण 3 मार्क्सचं म्हणजे 3 तुम्हाला शोधायचे आहेत पहा. आणि मी तिला व्यवस्थित अगदी नंबरिंग केलेलं आहे, काय काय शोधायचं आहे आणि कसं व्यवस्थित तिला नंबरिंग केल्यामुळे आपल्याला कळतं, त्यामुळे आपला गोंधळ उडत नाही. 3 मार्क्स असल्यामुळे आपल्याला 3 शोधायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स असणार आहे. तर बघा कॅल्क्युलेशन केलेलं आहे, एकूण वय किती दिलेलं आहे, एकूण वय काढायचं असेल तर सरासरी वय गुणुले लोकांची संख्या. तर एकूण वय किती, सरासरी वय दिलेलं आहे 24 आणि लोकांची संख्या 3 म्हणजेच 72 वर्ष एकूण वय, म्हणजेच अंश आर्यन आणि आद्वी यांचे
किती येणार आहे एकूण वय म्हणजे सांख्यिकीय वय किती 72 वर्षे येणार आहे. त्यानंतर पहा नवीन एकूण वय म्हणजेच त्याच्यामध्ये ओबी ॲड झाल्यानंतर ओबी जोडल्यानंतर पाहू शकता कशाप्रकारे केलेलं आहे. ओबीचे वय जोडल्यानंतरचे एकूण वय किती येतंय, नवीन सरासरी वय किती आलेलं आहे आपलं, गुणुले नवीन लोकांची संख्या. नवीन एकूण वय बरोबर 25 गुणुले 4 म्हणजेच 25 हे दिलेलं आहे पहा आपल्याला. 25 वर्ष झाले आहेत एकूण सरासरी आणि 25 गुणिले 4 म्हणजे 100 वर्ष ते झालेले आहेत एकूण त्यांचे वय. त्यानंतर चौघांचे. त्यानंतर ओवीचे वय आपल्याला काढायला सांगितलेले आहे पहा. नवीन एकूण वय वजा जुने एकूण वय म्हणजेच 100 वजा 72 म्हणजे ओवीचे वय बरोबर 28 वर्ष येणार आहेत. नवीन एकूण वय किती 100 आणि आधीचे तिघांचे वय म्हणजेच 72 वर्षे. त्यावरून ओवीचे वय आपल्याला काढता येते किती 28 वर्ष आहे. 3 मार्क्सचा हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा 4 मार्क्सचा पुढचा प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे प्रश्न पहा. उन्हाळ्याच्या सुट्टीत 40 विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांची संख्या वारंवारता वितरण सारणीत दर्शवली आहे. वाचलेल्या पुस्तकांची संख्या शोधण्यासाठी सारणी पूर्ण करा. 4 मार्क्सचा प्रश्न आहे पहा. व्यवस्थित अगदी सारणी काढायची. परत तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये फक्त असे स्क्वेअर दिलेले आहेत आणि त्यामध्ये व्हॅल्यूज तिथं काय करायचे आहेत आपल्याला लिहायच्या आहेत. काय त्यांचं सर्वात आधी मध्य काढायचा बघा. मध्याचं सूत्र काय असणार आहे ते व्यवस्थित काढून तुम्हाला काय करायचं आहे तर सरासरी पुस्तकांची सरासरी संख्या 3 येणार आहे. हा 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे 6 मार्क्ससाठी प्रश्न 10वा ए असणार आहे तो 1 मार्क्ससाठी दिलेल्या बहुपदीची कोटी शोधायची. जो सर्वात मोठा त्याचा घात असतो त्याचं तीच त्याची काय असते तर आपल्याला काय बहुपदीची ती कोटी असते. त्यानंतर बघा 1 मार्क्ससाठी पुढचा प्रश्न असणार आहे आपल्याला भागाकार करायचा आहे आणि त्याचा भागाकार काय येईल आणि बाकी काय येईल ते लिहायचं आहे. तर पाहू शकता या प्रत्येक पदाला ह्यानं प्रत्येक पदाला याला भागलेला आहे आणि काय आलेला आहे भागाकार 5m³ वजा 3m व बाकी 0 आलेले आहे. त्यानंतर पुढचा देखील 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे पहा. हा दिलेला आहे तुम्हाला बहुपदी आणि त्याचा भागाकार काढायचा आहे पहा आपल्याला. तर इथं काय दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे. ह्या पहिल्यांदा सगळं काय करायचं आपल्याला नित्य समानता किंवा भागाकार वापरून इथं व्यवस्थित काढायचं. भागाकार काय येणार आहे y² - 6y + 36 व बाकी 0 येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा. हा देखील 3 मार्क्सचा असणार आहे प्रश्न 11वा आणि तुम्हाला एखादी आकृती दिलेली आहे आणि त्यावरून माहिती काय दिलेली आहे पहा. त्रिज्या किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर जीवाची लांबी दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर तिथं अर्धी जीवा आपल्याला 6 सेंटीमीटरची येणार आहे. त्यानंतर आपल्याला जीवाचे केंद्रकापासून केंद्र सी पासूनचे अंतर शोधायचं आहे. म्हणजे इथून इथं जीवेचं अंतर किती आहे ते शोधायचे. तर पायथागोरसचा इथं प्रमेय वापरायचा आहे पहा. अंतर बरोबर काय वर्गमुळात आपल्याला 10चा स्क्वेअर वजा काय करायचं आहे 6चा वर्ग. तर इथं 10चा वर्ग 100 आणि 6चा वर्ग 36 म्हणजे वर्गमुळात 64. वर्गमुळात 64 म्हणजे 8चा वर्ग किती येणार आहे 64. तर 8 सेंटीमीटर म्हणजेच 8 सेंटीमीटर इतके जीवाचे केंद्रकापासूनचे अंतर असणार आहे. बघा आपण संपूर्ण गणिताची 8वीची जो पॅटचा पेपर होणार आहे तो संपूर्ण कसा सोडवायचा ते देखील पाहिलं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा. तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मराठीतून द्या पेपर गणिताचा. तर मी मराठी माध्यमातून देखील व्यवस्थित अगदी सोडून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.